काय आहेत, सोल्युशन आहेत असं आपण सांगू शकतो. आणि परत आपल्याला पुढे काय म्हणावं लागेल, देअर आर इन्फानाईट सोल्युशन्स. नमस्कार, मी सिद्धांत, पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत. बघा, आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व केला होता. आता प्रॅक्टिस सेट 1.2 नंतर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन जी दिलेले असतात त्याचा आपण आत्तापर्यंत ग्राफिकल मेथडचा यूज करून काय केलं होतं, सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला होता. तर सोल्युशन म्हणजे काय होतं, दोन लाईनचा आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढला होता. हे आपलं सोल्युशन होतं. त्याचे आपण कोऑर्डिनेट शोधले होते, जे की x, y असे आपण लिहिले. पण बघा, कधी कधी लाईन्स काय असतात, पॅरलल असतात, किंवा लाईन्स काय असतात, एकावर एक असतात. किंवा लाईन पॅरलल असतील या कंडिशनमध्ये तिथे कोणताही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला भेटणार नाही, म्हणून देअर इज नो सोल्युशन, सोल्युशन असणार नाही. किंवा जर लाईन्स एकावर एक असतील, अशा दोन लाईन्स असतील एकावर एक, समजा ही एक लाईन आणि ही एक लाईन, दोन लाईन जर एकावर एक असतील, तर अशा वेळी काय होईल, या लाईनवर असणारे सगळेच पॉईंट काय असणार आहेत, दोन्ही रेषांवर असणार आहेत. मग एखाद्या लाईनवर किती बिंदू असतात, तर अनंत, म्हणजे इन्फानाईट बिंदू असतात. तर अशा वेळी आपल्याला काय भेटेल, इन्फानाईट सोल्युशन्स असतील. मग हे सोल्युशन इक्वेशन, दिलेली इक्वेशन न सोडवता कसं ओळखायचं, तर ती पद्धती, त्याबद्दल काय कंडिशन आहे हे आपल्याला इथे शिकायचं आहे. बघा, लेट्स डिस्कस. इथं आपल्याला दिलेलं आहे, टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन x + 2y = 4. बघा, हे एक इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन 1. अँड 3x + 6y = 12 हे दुसरे इक्वेशन दिलेलं आहे. हे दोन इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे आहेत. कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत, ग्राफिकल पद्धतीने. तर बघा, इथे इक्वेशन 1 लिहिलेलं आहे आणि इथे इक्वेशन 2 लिहिलेलं आहे. त्या इक्वेशनच्या खालीच एक टेबल आपल्याला प्रिपेअर करून दिलेलं आहे. तर टेबल प्रिपेअर केल्याच्या नंतर आपल्याला पुस्तकामध्ये ऑलरेडी पॉईंट दिलेले आहेत. तर पहिला पॉईंट काय आहे, पहिल्या इक्वेशनसाठी -2,3, 0,2, 2,1. दुसऱ्या इक्वेशनसाठी इथे आपल्याला पॉईंट दिलेले आहेत 3. आपण ग्राफिकली ह्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन शोधण्यासाठी काय करतो, ग्राफवर या इक्वेशनची बिंदूंची काय करतो, आपण मांडणी करतो. मग मांडणी आपण केलेली आहे. बघा, पुस्तकामध्येच मांडणी करून दिलेली आहे. बघा, प्रत्येक बिंदू आपण बघू. पहिला बिंदू -2,3 कुठं आहे, बघा इथे आहे, हा बिंदू दाखवलेला आहे, -2,3. दुसरा बिंदू काय आहे, 0,2. बघा, 0,2 कुठं आहे, तर इथे दाखवलेला आहे, 0,2, 0,2. तिसरा बिंदू बघा, हा 2,1 कुठे दाखवलेला आहे, इथे दाखवलेला आहे, 2,1. या बिंदूमधून जाणारी आपण रेषा काढली. बघा, आपण रेषा काढू. इथून या बिंदूमधून जाणारी आपण रेषा काढली. या रेषेचं इक्वेशन लिहिलं, x + 2y = 4 या रेषेचं इक्वेशन आहे. आता बघा, दुसरे बिंदू आपण या ग्राफवर दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिला बिंदू काय आहे, -4,4, -4,4. बघा, इथे बिंदू आहे हा -4,4. दुसरा बिंदू 1,1.5 कुठे आहे बिंदू, बघा इथे दाखवलेला आहे, 1,1.5. तिसरा बिंदू बघा, 8, कुठे आहे दाखवलेला, इथे खाली आहे दाखवलेला, बघा 8, आता या बिंदूंना जोडून आपण जर रेषा काढण्याचा प्रयत्न केला, तर या रेषा काय असतील, एकमेकांवर असतील. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये कोइन्सिडंट लाईन्स, म्हणजे एकावर एक असणाऱ्या लाईन्स आपण म्हणतो. तर या रचनेवरून आपल्याला सोप्या पद्धतीने काय कळतं, की पहिल्या इक्वेशनची रेषा आणि दुसऱ्या इक्वेशनची रेषा या कशा आहेत, एकावर एक आहेत. मग एकावर एक असल्यामुळे तिथे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे त्या दोन रेषांचा छेदनबिंदू
पूर्वी कसा छेदनबिंदू एक होता, म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय होता, एकच होता. पण या कंडिशनमध्ये या रेषेवर असणारा प्रत्येक पॉईंट काय आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. म्हणून तर सोल्युशन सांगताना आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सांगावे लागतात. तर सोल्युशन एक आहे का? तर नाही. इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किती आहेत? इन्फानाईट आहेत. म्हणून आपल्याला काय म्हणावं लागेल? देअर आर इन्फानाईट सोल्युशन्स किती असतील? इन्फानाईट असतील. मग बघा खाली काही क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला दाखवलेले आहेत. बघा काय म्हणतं पहिलं क्वेश्चन. आर द ग्राफ ऑफ बोथ द इक्वेशन डिफरंट ऑर सेम? काय विचारलं आहे? आर द ग्राफ ऑफ बोथ द इक्वेशन्स डिफरंट ऑर सेम, म्हणजे आपण ही बिंदू मांडून ज्या लाईन्स काढल्या त्या वेगवेगळ्या आहेत का एकच आहेत हे विचारलेलं आहे. तर काय आहे? एकच आहेत. दीज लाईन्स आर सेम. इथं काय असेल? दीज लाईन्स आर सेम. दुसरं, व्हॉट आर दी सोल्युशन ऑफ टू इक्वेशन, म्हणजे आपल्याला जी दोन इक्वेशन दिलेली आहेत त्याचं सोल्युशन विचारले काय आहे. तर आपण इथे बघू शकतो 8,-2 पण सोल्युशन आहे, 2,1 पण सोल्युशन आहे, हा पॉईंट 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 पण सोल्युशन आहे. म्हणजे या रेषेवर असणारा प्रत्येक पॉईंट काय आहे? सोल्युशन आहे. मग इथं आपण काय म्हणू शकतो? द सोल्युशन ऑफ द गिव्हन लाईन्स ऑल ही काय आहेत? सोल्युशन आहेत असं आपण सांगू शकतो. आणि परत आपल्याला पुढे काय म्हणावं लागेल? देअर आर इन्फानाईट सोल्युशन्स पॉसिबल. काय म्हणावं लागेल इथे? इन्फानाईट सोल्युशन पॉसिबल. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय आहे? What are the relation between coefficient of x and coefficient of y and the constant term in the both the equation? आपल्याला रिलेशन विचारलं आहे. तर रिलेशन विचारण्यासाठी कशाचं रिलेशन विचारलं आहे? x सोबतचा कोइफिशियंट, y सोबतचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म, म्हणजे कोणती असते कॉन्स्टंट टर्म? सी टर्मबद्दल विचारले आहे. तर बघा रिलेशन काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? तर रेशोचा विचार करावा लागेल. तर रेशो काढण्यासाठी पहिले कोइफिशियंट लिहून घ्या. एक्सचा कोइफिशियंट काय आहे? वायचा कोइफिशियंट काय आहे? बघा कोइफिशियंट म्हणजे काय असतो? एक्स जवळचा बिंदू, बरोबर. तर आता इथे एक्सच्या जवळ काय आहे का? तर काहीच नाही, म्हणजे 1 आहे. एक्स सोबतचा काय आहे? 1 आहे. याला आपण समजा नाव देऊ A1. A1 इज इक्वल टू 1. बघा y सोबत काय आहे? 2 आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलं? B1 इज इक्वल टू 2. बघा कॉन्स्टंट टर्म इथे काय आहे? 4 आहे. म्हणजे C1 इज इक्वल टू घेऊ आपण 4. तसंच आपण या दुसऱ्या इक्वेशनचा विचार केला तर इथं काय आहे? 3 आहे. म्हणजे A2 किती आहे? तर 3 आहे. इथे बघा y सोबत काय आहे? 6 आहे. म्हणजे B2 इज इक्वल टू काय आहे? 6 आहे. इथे बघा कॉन्स्टंट टर्म C, म्हणजे C2 इज इक्वल टू काय आहे? 12 आहे. बघा इथे 1 1 कुठं लावलं आपण? जिथं इक्वेशन 1 होतं तिथे आपण 1 1 वापरलं. जिथं इक्वेशन 2 होतं तिथं आपण 2 2 वापरलं. आता आपल्याला रिलेशन बघायचं आहे. तर काय करू? याचा रेशो बघू. रेशो काय येतो? A1 डिवायडेड बाय A2 घ्या. काय येईल? बघा Aची व्हॅल्यू आहे 1, A2ची व्हॅल्यू आहे 3. म्हणजे काय येणार आहे? 1/3. बरोबर. काय येणार आहे तिथे? 1/3. 1/3. कॉमा द्या. बघा दुसरा आपण B1 डिवायडेड बाय B2 घेऊ. बघा B1ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे आणि B2ची व्हॅल्यू काय आहे?
6 आहे. म्हणजे B1 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 6. म्हणजे काय होईल? 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजे काय आलं? 1/3. म्हणजे इथे सुद्धा रेशो काय आला? 1/3 आला. बघा, C1 आणि C2चा रेशो काढून बघू. C1 आणि C2चा रेशो काढून बघू. बघा, C1ची व्हॅल्यू काय आहे? 4. C2ची व्हॅल्यू काय आहे? 12 आहे. म्हणजे C1 डिवायडेड बाय C2. C1 डिवायडेड बाय C2 काय येईल? 4 डिवायडेड बाय 12. बघा, 4 1 जा 4, 4 3 जा 12. म्हणजे हे पण काय आलं? 1/3. बघा, मग रिलेशन आपल्याला काय भेटलं बघा. A1 डिवायडेड बाय A2 पण आलं 1/3. B1 डिवायडेड बाय B2 पण आलं 1/3. आणि C1 डिवायडेड बाय C2 पण काय आलं? 1/3. म्हणजे रिलेशन जर आपल्याला लिहायचं असेल, रिलेशन आपल्याला या कोइफिशियंटबद्दल जर रिलेशन लिहायचं असेल, तर ऑल दीज रेशोज आर सेम म्हणू शकतो. मग आपल्याला इथे लिहिताना काय लिहावं लागेल? द रेशोज आर सेम. म्हणजे A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू B1 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू C1 डिवायडेड बाय C2. म्हणजे काय? ऑल दीज रेशोज आर दी सेम. म्हणजे या कोइफिशियंटचे रेशो काय आहेत? सेम आहेत. मग तेच आपण इथे लिहू शकतो. कोइफिशियंटचा रेशो काय आहे? सेम आहे. मग रिलेशन काय सांगता येईल? रेशो काय आहे? सेम आहे. बघा, नेक्स्ट काय सांगितले आहे? आपल्याला कन्क्लुजन विचारलं आहे. व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ when two equations are given but the graph is only one line? कन्क्लुजन काय असेल? आपल्याला 2 जर लाईन दिलेल्या असतील आणि त्यांचा रेशो कुठला? कोइफिशियंटचा रेशो आणि कॉन्स्टंटचा रेशो जर इक्वल असेल, तर आपण सांगू शकतो की त्या काय आहेत? एकच लाईन आहेत. ओन्ली वन लाईन्स हॅव्हिंग इन्फानाईट सोल्युशन. इथे काय सांगता येईल आपल्याला? कन्क्लुजन आणि सोल्युशन किती असतील? इन्फानाईट सोल्युशन. हॅव्हिंग इन्फानाईट सोल्युशन असं आपण सांगू शकतो. बघा, पुढे आपल्याला दुसरी कंडिशन दिलेली आहे आणि 2 इक्वेशन दिलेले आहेत. हे पण आपल्याला विचार करायचा आहे. इथे काय सांगितलेलं आहे? ड्रॉ द ग्राफ ऑफ. अगेन आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेली आहेत. ऑन सेम कोऑर्डिनेट प्लेन. म्हणजे एका ग्राफवर काढायचे आहे. ऑब्झर्व इट. थिंक ऑफ द रिलेशन. आपल्याला काय करायचं? ऑब्झर्व करायचं आहे आणि रिलेशनचा विचार करायचा. कोणत्या रिलेशनचा? कोइफिशियंट ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ वाय अँड कॉन्स्टंट टर्म. म्हणजे पहिले ज्या पद्धतीनं आपण ग्राफ ड्रॉ केला आणि त्या इक्वेशनमधल्या कॉन्स्टंट टर्मचा विचार केला, तेच इथे करायचं आहे. बघा, पहिल्यासारख्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे? 2 इक्वेशन लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांच्यासाठी काय करायचं आहे? टेबल काढून घ्यायचं आहे. तर बघा, हा टेबल काढलेला आहे. आपल्याला इथे प्रत्येक इक्वेशनसाठी 4-4 पॉईंट काढून दिलेले आहेत. बघा, काय करायचं आहे? आपल्याला काय सांगितलं आहे? सेम ग्राफवर आपल्याला ते दोन्ही लाईन्स पण काय करायच्या आहेत? प्लॉट करायच्या आहेत. मग सुरुवातीला दिलेले पॉईंट्स आपण काय करणार आहोत? ग्राफवर काढून घेणार आहोत. बघा, पहिला पॉईंट काय आहे? -2, -3. तो कुठे दाखवला? हा पॉईंट आहे -2, -3. नंतरचा पॉईंट बघा काय आहे? 2, -0, -2. तर हा पॉईंट इथे दाखवला. नंतर 2, -1, 2, -1 इथे दाखवलं. आणि नंतर आहे 4, 0, 4, 0 इथे दाखवलं. तर या 4 पॉईंटचा वापर करून आपण काय केली? एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. तर या लाईनचं इक्वेशन आपण इथे लिहिले. कुठली लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, त्या लाईनचं काय केलेलं आहे? इथे इक्वेशनसुद्धा आपण लिहून घेतलं. ठीक आहे. तर इथं आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. बघा, दुसऱ्या लाईनसाठी जे आपल्याला पॉईंट मिळाले, ते पॉईंटसुद्धा आपण इथं दाखवलेले आहेत. -2, -4, 3, -3, 2, -2. बघा, 2, -2 अँड लास्टली 4,
-1 बघा 4, -1 आहे. या पॉईंटमधून जाणारी आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे. आणि हे इक्वेशन 2 आपण इथे लिहिलेलं आहे. आता काढलेल्या ग्राफमध्ये आपल्याला ह्या 2 लाईन्स कशा दिसतात? पॅरलल दिसतात. एकमेकांना कशा आहेत ह्या लाईन्स? पॅरलल आहेत. मग लाईन्स पॅरलल असल्यामुळे त्या कुठेही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने कुठेही एका पॉईंटमध्ये त्या इंटरसेक्ट म्हणजे छेदत नाहीत. मग अशा वेळी सोल्युशन असेल का? तर नाही. देअर इज नो सोल्युशन. मग इथे आपल्याला काय ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे बघा. ऑब्झर्व इट, थिंक द रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ x अँड कोएफिशियंट ऑफ y अँड कॉन्स्टंट टर्म. एक्सचे कोएफिशियंट, वायचे कोएफिशियंट याबद्दल आपल्याला काय करायचा आहे? विचार करायला सांगितलेला आहे. तर बघा आता डायरेक्टली आपण रेशो घेऊ. बघा सुरुवातीला मी एक्सचा कोएफिशियंट लिहितो. काय आहे इथे? 1 आहे. म्हणजे A1 काय आहे? 1 आहे. दुसऱ्या इक्वेशनमधला एक्सचा कोएफिशियंट काय आहे? 2 आहे. तर इथे मी लिहितो 2. बघा तर हे काय आलं आपलं? A1 डिवायडेड बाय A2. बघा वायचा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशनमध्ये आहे -2. वायचा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये आहे -4 म्हणजे -4. ठीक आहे. तर काय झालं? मायनस मायनस होईल प्लस. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे काय आलं? 1/2. तर B1 डिवायडेड बाय B2 काय आलं? 1/2. बघा C बद्दल काय आहे? C पहिल्या इक्वेशनमध्ये आहे 4 आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये आहे 12 म्हणजे काय आलं? 4 डिवायडेड बाय 12. हे काय आहे आपलं? C1 डिवायडेड बाय C2 आहे. 4 1 जा 4, 4 3 जा 12. आता इथे बघितलं तर A1 आणि A2चा जो रेशो काढलेला आहे आणि B1 B2चा जो रेशो काढलेला आहे तो काय आलेला आहे? इक्वल आलेला आहे. पण C1 C2चा जो रेशो आहे त्याच्यासोबत तो इक्वल नाही. मग आता इथं आपण विचार केला तर रिलेशन काय लिहू शकतो? A1 अपॉन A2 is equal to B1 upon B2 but it is not equal to C1 upon C2. म्हणजे आपल्याला दिलेली 2 इक्वेशन असतील तिथे एक्सचे कोएफिशियंटचं डिव्हिजन आणि वायच्या कोएफिशियंटचं डिव्हिजन हे जर इक्वल असेल पण ते जे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डिव्हिजन अनइक्वल असेल तर अशा वेळी काय असतात? लाईन्स अशा प्रकारच्या पॅरलल असतात, एकमेकांना पॅरलल असतात आणि तिथं काय नसतं? सोल्युशन नसतं अशा लाईन्सचं. ठीक आहे. तर इथेच हा पॉईंट संपतो. पुढचा पॉईंट आहे डिटर्मिनंट. त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकू. हा व्हिडिओ रिवाईज करा आणि ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा. आपण इथेच थांबू. प्रत्येक इक्वेशन सॉल्व करण्याआधी आपल्याला जर विचारलं असेल किती सोल्युशन आहेत, इन्फानाईट येतात का नो सोल्युशन येतात, तर ते बघण्यासाठी आपल्याला त्या कोएफिशियंटचा आणि कॉन्स्टंटचा रेशो यांच्यामधलं काय करावं लागेल? रिलेशन बघावं लागेल. तर अशा रिलेशनमध्ये काय येईल? नो सोल्युशन. अशा रिलेशनमध्ये काय येईल? नो सोल्युशन. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.